પુણેની એક પ્રતિષ્ઠિત શાળાના 80 વિદ્યાર્થીઓ અને 4 શિક્ષકો સહિત કુલ 84 લોકોની ટીમ દુબઈમાં સ્ટડી વિઝિટ દરમિયાન ફસાઈ ગઈ છે। જો કે શાળાના પ્રશાસને સ્પષ્ટતા કરી છે કે તમામ વિદ્યાર્થીઓ સુરક્ષિત છે અને વાલીઓને ગભરાવાની જરૂર નથી। ભારતનું વિદેશ મંત્રાલય અને સિવિલ એવિએશન મંત્રાલય સંયુક્ત રીતે આ વિદ્યાર્થીઓને વહેલી તકે ભારત પરત લાવવા માટે સક્રિય પ્રયાસો કરી રહ્યા છે। શાળા દ્વારા અપીલ કરવામાં આવી છે કે સ્થિતિ નિયંત્રણમાં છે અને टूंक समयમાં તમામ વિદ્યાર્થીઓ સ્વદેશ પરત ફરશે। आपले 84 मुलं तिथं अडकलेले आहेत, जे आपल्या ग्लोबल इमर्शन प्रोग्रामसाठी गेले होते आणि आता ते सुखरूप आहेत। काही काळजी करायचं कारण नाही, कारण मुलांशी आमचं बोलणं होतं आहे, त्यांच्या पॅरेंट्सशी बोलणं होतं आहे। इथं जे आमचे फॅकल्टी मेंबर्स आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे। सर्वजण संपर्कामध्ये आहेत। आता 42 बॉयज आणि 42 गर्ल्स आहेत आणि त्यांच्याशी वारंवार आमचं बोलणं चालू आहे, संभाषण आहे। मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर त्यांच्याबरोबर आमचं बोलणं झालं आहे, निवेदन पोहोचलं आहे। त्याचप्रमाणे मुरलीधरन मोहोळ सरांशी पण बोलणं झालं आहे, त्यांच्याकडे निवेदन पोहोचलं आहे। त्याशिवाय इंडियन एम्बसीमध्येही दुबईच्या ऑफिसमध्ये बोलणं झालं आहे आणि सर्व पूर्ण प्रयत्न चालू आहेत। आमचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर तरिता शंकर मॅडम आणि व्हाईस चान्सलर अनघा जोशी मॅम यांच्या थ्रू सर्व बोलणं चालू आहेत। आव्हान हेच राहील, विनंती राहील सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना की कृपया तुम्ही पॅनिक होऊ नका, कारण आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आहोत। मुलं सुखरूप आहेत आणि पूर्ण आम्ही प्रयत्न करतोय की आपली मुलं सुखरूपपणे भारतात लवकरात लवकर परत यावीत।